सर मी रवीना शिंदे, मी पूर्वी राहत होती विरारला. तर मी हा गाळा शोधून काढला, मला व्यवसाय करायचा होता म्हणून. तर मला हा गाळा भेटला रेंटवरती. तर गाळा रेंटवरती भेटल्यावरती मला रूम भेटत नव्हतं म्हणून मी माझ्या मुलीसोबत 1 महिना दुकानामध्ये ऍडजस्ट केलं की बाबा चला रूम भेटत नाही तर आपण इथे राहूया. तर मला जमत नव्हतं म्हणून मी एका एजन्सीला सांगितलं की बाबा असं असं मला रूम पाहिजे, तर रूम भेटेल का? तर ते अगोदर बोलले की हो हो भेटेल भेटेल बोलले, आणि नंतर सांगितलं की नाही भेटणार. म्हटलं का नाही भेटणार आम्हाला रूम, की तुम्ही खाता पिता का? म्हणलं आम्ही असलं आमचं काहीच नाही, खाणं नाही पिणं नाहीये, तरी आम्हाला रूम नाही भेटला. म्हणलं का नाही भेटला, का नाही आम्हाला रूम तुम्ही नाकारला? तर ते बोलले की तुम्ही मराठी आहात, तू बंद राहिला तरी चालेल पण आम्ही देणार नाही. हे तुम्हाला कोण म्हणाला? ती जी मध्यस्थी होती ना तिने मला सांगितलं असं करून मी त्यांच्यावरती ऍक्शन घेईल बोलली त्यांना. तर ते बोलले की अरे तो खूप मोठा माणूस आहे, त्याची खूप प्रॉपर्टी आहे, आपण काय त्यांच्याशी भेटणार असं. म्हटलं चुकीचं आहे तर चुकीचं आहे ना. आम्ही खात नाही पीत नाही तरी तुम्ही आम्हाला रूम नाकारला. हा आम्ही माळकरी आहोत हे पण सांगितलं. माझ्या मिस्टरांच्या गळ्यात माळ आहे, ते खात नाही पीत नाही तरी, आणि माझी छोटीशी फॅमिली, मी माझा नवरा आणि माझी मुलगी. स्वतः रोजगार करून इथेच राहता? हो मी स्वतः माझं दुकान पण चालवते, मुलीला पण सांभाळते आणि मी माझ्या दुकानातही राहते. त्रास कधीपासून आहे तुम्हाला? मी आता 2.5 महिने झालं फेस करते हा प्रॉब्लेम, आणि मला इथे जास्त काही ओळख नाहीये कोणाची. ते माझ्या गाववाले आहेत राहुल सर म्हणून, ते मला खूप सपोर्ट करतात की बाबा आसपास म्हणजे काही ओळख नाहीये तुझी तर मी आहे तुमच्यासोबत. अनेक मराठी लोकांना असंच फ्लॅट नाकारलं जातं पण ते मीडियाच्या समोर येत नाही, पॉलिटिकल नेत्याजवळ जात नाही. तुम्ही त्यांना काय आवाहन करणार? मला एकच सांगायचं आहे, आपण मराठी माणूस आहोत, आपल्याला घाबरायची गरज नाही आहे. ती लोक आपल्याला घाबरलं पाहिजे, आपण नाही घाबरायचं. ते आपल्या महाराष्ट्रामध्ये राहून मोठे होत आहेत, आपण नाही गेलेलो आहे कुठे. तुमची अडचण बघून असं स्वतः मंत्री महोदय तुम्हाला भेटायला आले, काय नेमकी तुमच्या अपेक्षा? माझ्या अपेक्षा एवढेच आहेत की लोकांना काही प्रॉब्लेम झाला पाहिजे नाही, हे सगळे प्रॉब्लेम फेस नाही करायला झालं पाहिजे. आणि मला छोटं कुठेतरी रूम भेटलं तर खूप बरं पडेल. आणि हे सारखं सारखं नाही झालं पाहिजे की तुम्ही मराठी आहात म्हणून नाकारलं, तुम्ही मांसाहार करता का? अरे ती त्यांच्या कष्टाचे पैसे देणार आहेत ना तुम्हाला भाड्याशी मतलब आहे. मांसाहार करू किंवा अजून काय करू, तुम्हाला काय करायचंय? की तुमच्या घरी येते की तुम्ही खाणार आहे म्हणून नाही ना. बस मला एवढंच सांगायचं आहे.